गावातल्या छोट्याशा घरात राहणारा शंकरराव कर्जाच्या ओझ्याखाली अक्षरशः दबला होता. शेतीवर दुष्काळ, सावकाराचा तगादा, घरात आजारी पत्नी आणि एकुलती एक मुलगी सायली, जिला शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वप्न होतं. पण सावकाराने शेवटची धमकी दिली की महिन्याभरात पैसे नाही दिले तर घर, जमीन आणि सगळं जप्त करीन. तेव्हा गावातला श्रीमंत, 50शी ओलांडलेला विधुर मोठा व्यापारी धनराजराव शंकरराव समोर प्रस्ताव ठेवतो. तुझं कर्ज मी पूर्ण फेडतो, पण सायलीचं लग्न माझ्याशी लाव. शंकररावच्या पायाखालची जमीन सरकते. तो नकार द्यायचा प्रयत्न करतो. पण सावकार, गावचे 2-4 लोक आणि गरिबी त्याला गप्प बसवतात. सायलीला जेव्हा हे कळतं तेव्हा ती रडत वडिलांना विचारते, "बाबा, मी वस्तू आहे का? माझं आयुष्य कर्जाच्या बदल्यात द्यायचं." शंकररावच्या डोळ्यात अश्रू असतात, पण ओठांवर एकच वाक्य, "माझ्याकडे दुसरा मार्ग नाही ग मुली." सायली आईच्या मांडीवर डोकं ठेवून रात्रभर रडते. तिच्या वहीत ती लिहिते, "स्वप्न विकली जातात का?" पण दुसऱ्याच दिवशी लग्नाची तयारी सुरू होते. गावात सगळे म्हणतात मुलीचं भाग्य उघडलं. पण सायलीला माहीत असतं की हा सोन्याचा पिंजरा आहे. मेहंदीच्या दिवशी तिच्या मैत्रिणी हसत असतात आणि ती आरशात स्वतःकडे पाहून मनात म्हणते, आज माझं लग्न नाही, माझ्या स्वातंत्र्याचा अंत्यसंस्कार आहे. लग्नाच्या दिवशी धनराजराव सोन्याने मढलेला, प्रतिष्ठेने भरलेला आणि सायली लाल साडीत, पण डोळ्यांत अश्रू. 7 फेऱ्यांदरम्यान तिच्या हाताचा थरकाप कुणालाच दिसत नाही. शंकरराव प्रत्येक फेरीनंतर मान खाली घालतो, कारण प्रत्येक फेरा त्याला आठवण करून देत असतो की त्याने कर्ज फेडलं, पण मुलीचं आयुष्य गहाण ठेवलं. आणि सायली पालखीऐवजी महागड्या गाडीत बसताना शेवटच्यांदा आपल्या घराकडे पाहते. आई रडत हात हलवते. वडील नजरेला नजर देऊ शकत नाहीत. आणि गाडी हवेलीकडे निघते, जिथे वैभव खूप आहे, पण सायलीच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत असतो, पैशाने कर्ज फेडलं, पण माझ्या आयुष्याचं कर्ज कोण फेडणार? सायली हवेलीत पोहोचली तेव्हा सगळीकडे ऐश्वर्य होतं, पण तिच्या मनात फक्त भीती होती. धनराजरावांनी तिचं शांतपणे स्वागत केलं, पण त्यांच्या प्रत्येक शब्दात अधिकार जाणवत होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं, या घरात तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, पण माझ्या शब्दाबाहेर काहीही चालणार नाही. सायलीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि मनातल्या मनात स्वतःलाच वचन दिलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती स्वतःची ओळख हरवू देणार नाही. दुसऱ्या दिवशी तिला समजलं की हवेलीतले नोकरसुद्धा तिच्याकडे मालकाची बायको म्हणून नव्हे, तर दयेने पाहत आहेत. गावात मात्र लोक म्हणत होते की शंकररावांचं नशीब उजडलं, कर्ज फिटलं, घर वाचलं. पण शंकरराव रोज रात्री मुलीचा फोटो पाहून रडत होते. त्यांना जाणवत होतं की त्यांनी कर्ज फेडलं, पण मुलीच्या आनंदाची किंमत मोजली. काही दिवसांनी सायलीला धनराजरावांच्या भूतकालाबद्दल कळायला लागलं. ते कठोर होते, पण निर्दयी नव्हते. मात्र त्यांनी आयुष्यभर प्रत्येक नात्याची किंमत पैशात मोजली होती. सायलीच्या डोळ्यांतील दुःख पाहूनही त्यांना वाटत होतं की वेळ गेल्यावर ती हे सगळं स्वीकारेल. पण सायलीच्या मनात मात्र एक वेगळाच निर्धार जन्म घेत होता. तिला स्वतःचं आयुष्य परत मिळवायचं होतं. सायली दिवसेंदिवस हवेलीतील प्रत्येक गोष्ट शांतपणे पाहू लागली. ती कोणाशी वाद घालत नव्हती, पण कोणाशी मनही मोकळं करत नव्हती. धनराजरावांना वाटत होतं की ती हळूहळू या आयुष्याशी झुलवून घेत आहे, पण प्रत्यक्षात ती स्वतःला अधिक मजबूत बनवत होती. तिने हवेलीतील जुनं ग्रंथालय शोधलं आणि रोज तिथे तासनतास पुस्तकं वाचू लागली. धनराजरावांना तिची ही सवय आवडली, म्हणून त्यांनी तिला पुढे शिक्षण घेण्याची परवानगी दिली. दरम्यान शंकरराव एकदा मुलीला भेटायला हवेलीत आले. सायली त्यांना पाहताच त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. शंकरराव थरथरत त्या आवाजात म्हणाले, "मला माफ कर ग, मी बाप म्हणून हरलो." सायलीने अश्रू पुसले आणि म्हणाली, "तुम्ही हरला नाही बाबा, पण आता मला माझं आयुष्य जिंकायचं आहे." त्या रात्री सायलीने धनराजरावांना पहिल्यांदाच स्पष्ट शब्दांत विचारलं, "तुम्ही माझ्याशी लग्न केलं, पण कधी माझी इच्छा विचारली होती का?" त्या प्रश्नाने धनराजराव काही क्षण शांत झाले. त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी पैशापेक्षा माणुसकीचा हिशेब त्यांच्यासमोर ठेवला होता.
त्या एका प्रश्नाने धनराजरावांच्या मनात अपराधीपणाची भावना जागी झाली आणि त्याचा क्षणापासून त्यांच्या आयुष्यातही एक मोठा बदल सुरू झाला. धनराजराव त्या रात्री पूर्ण रात्र झोपू शकले नाहीत. सायलीचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. माझी इच्छा कधी विचारली होती का? त्यांनी पहिल्यांदाच स्वतःच्या निर्णयाकडे एका वडिलांच्या नजरेतून पाहिलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी सायलीला बोलावलं आणि शांतपणे म्हणाले, मी तुला सुख देण्याचा प्रयत्न केला, पण तुझं सुख काय आहे हेच कधी विचारलं नाही. सायलीने शांत आवाजात उत्तर दिलं, सुख सोन्याच्या दागिन्यांत नसतं, ते स्वतःचे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यात असतं. हे ऐकून धनराजराव काही बोलले नाहीत. त्यांनी हवेलीतील सर्वांना आदेश दिला की सायलीवर कोणतीही बंधनं घालू नयेत. तिला पुन्हा शिक्षण सुरू करण्याची, बाहेर जाण्याची आणि स्वतःचे निर्णय घेण्याची पूर्ण मुभा दिली. काही महिन्यांनी सायलीने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि महिलांसाठी मोफत कायदेशीर व मानसिक मार्गदर्शन देणाऱ्या संस्थेत काम सुरू केलं. जबरदस्तीचं लग्न, हुंडा आणि आर्थिक दबावामुळे अडकलेल्या अनेक मुलींना ती मदत करू लागली. तिची कहाणी ऐकून अनेक मुलींना स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत मिळाली. एका कार्यक्रमात सायलीने भाषण करताना म्हटलं, गरिबी ही चूक नाही, पण गरिबीच्या नावाखाली मुलीचं आयुष्य विकणं ही चूक आहे. कर्ज पैशाने फेडता येतं, पण तुटलेली स्वप्नं फेडता येतं नाहीत. सभागृहात बसलेले धनराजराव तिचं भाषण ऐकत होते. त्यांच्या डोळ्यांत पश्चात्तापाचे अश्रू होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते मंचावर गेले, सगळ्यांसमोर हात जोडले आणि म्हणाले, मी पैशाच्या गर्वात एक मोठी चूक केली. आज मी त्या चुकीची माफी मागतो. सायलीने त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या मनातला राग कमी झाला होता, पण भूतकाल विसरणं शक्य नव्हतं. तिने फक्त एवढंच म्हटलं, माफी स्वीकारणं सोपं असतं, पण जखमा भरायला वेळ लागतो. याच क्षणापासून सायलीचं आयुष्य एका नव्या दिशेने वळू लागलं. तिची लढाई आता फक्त स्वतःसाठी नव्हती, तर अशा प्रत्येक मुलीसाठी होती जिच्या स्वप्नांची किंमत पैशात मोजली जात होती. सायलीच्या कामाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली. तिच्या संस्थेमुळे अनेक मुलींची जबरदस्तीची लग्न थांबली. काहींना शिक्षणासाठी मदत मिळाली, तर काहींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली. प्रत्येक यशानंतर सायलीला स्वतःच्या भूतकालाची आठवण यायची आणि ती मनाशी म्हणायची, जर माझं दुःख दुसऱ्याचं आयुष्य वाचवत असेल, तर त्याला अर्थ आहे. एक दिवस शंकररावांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. बातमी समजताच सायली धावत गावात पोहोचली. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या वडिलांनी तिचा हात हातात घेतला आणि रडत म्हणाले, माझ्या एका चुकीने तुझं संपूर्ण आयुष्य बदललं. मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नाही. सायलीच्या डोळ्यांतही अश्रू आले. ती म्हणाली, तुम्ही माझे बाबा आहात. तुमची चूक मोठी होती, पण त्यामागे स्वार्थ नव्हता, असहाय्यता होती. मी तुमच्यावर रागावले होते, पण आता नाही. हे ऐकून शंकररावांच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी शांत स्मित उमटलं. दरम्यान धनराजरावांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा मुलींच्या शिक्षणासाठी आणि गरजू कुटुंबांना व्याजमुक्त मदत देणाऱ्या ट्रस्टच्या नावावर केला. त्यांनी जाहीर केलं, आजपासून कोणत्याही बापाला कर्जासाठी आपल्या मुलीचं आयुष्य गहाण ठेवावं लागणार नाही. सायलीला हा निर्णय समजला तेव्हा तिने प्रथमच धनराजरावांकडे आदराने पाहिलं. भूतकाल बदलणं शक्य नव्हतं, पण भविष्यात तशा चुका होऊ नयेत यासाठी ते मनापासून प्रयत्न करत होते. काही महिन्यांनी ट्रस्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सायली प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. मंचावर उभी राहून तिने हजारो लोकांसमोर एका वाक्य म्हटलं, मुलगी ही कर्ज फेडण्याचं साधन नसते, ती स्वतःचं भविष्य घडवणारी ताकद असते. त्या एका वाक्यावर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं आणि अनेक वडिलांनी त्या दिवशी मनोमन एक निर्णय घेतला. कर्ज काहीही असो, पण मुलीच्या स्वप्नांची किंमत कधीच लावायची नाही.